नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पोलीस वसाहतीतील इमारतींची दुरुस्ती, हक्काची घरे इत्यादी योजना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणल्या आहेत. या योजनांना प्रशासकीय स्तरावरती गती देण्यात यावी, तसेच उपलब्ध मोकळ्या भूखंडावरती पोलिसांसाठी बहुमजली इमारत उभी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार केळकर यांनी अधिवेशनात केली आहे. 24 तास कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ठाण्यातील पोलिसांच्या घराचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला. वर्तकनगर आणि पोलीस मुख्यालय परिसरात पोलिसांसाठी इमारती असून तेथील विविध सेवा सुविधा घरदुरुस्तीसाठी पाठपुरावा केल्यानंतर 67 कोटींचा निधी देण्यात आला. मात्र या कामासाठी प्रशासकीय स्तरावरती आणखी गती देण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. अद्याप अनेक पोलिसांना या योजनेचा लाभ मिळाला नसून पोलीस वसाहतीत उपलब्ध भूखंडावरती बहुमजली इमारत उभारता येईल, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अधिवेशनामध्ये केळकर यांनी ठाण्यातील विविध मुद्द्यांना हात घालत स्थानिक प्रशासनावरती आगपकड केली आहे. रस्ता रुंदीकरणाबाबत बाधित झालेल्या कुटुंबांचे 10 वर्ष पुनर्वसन करण्यात आलेलं नाहीये. रहिवाशांना आजही महापालिकेमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे आजवर कोणकोणत्या योजनांमध्ये किती कुटुंब बाधित झाली, किती जणांचं पुनर्वसन करण्यात आलंय, किती घरं उपलब्ध आहेत याची माहिती घेऊन याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली आहे. बाधित रहिवाशांना रेंटल इमारतींमध्ये घरं देण्यात आली, पण सुविधांअभावी रहिवाशांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. दुरुस्तीची कामं रखडली असून बंद लिफ्टमुळे नागरिकांना 10 ते 12 मजले पायी चढून जावं लागत आहे. याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. 93च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाच्या निमित्ताने अनेक विषय जे आहेत ते या प्रस्तावामध्ये अंतर्भूत केलेले आहेत अध्यक्ष महोदय. पण खरं म्हणजे ज्या 2014 साली महायुतीचं सरकार आलं, केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, मोदी सरकार, फडणवीस सरकार, जर दृश्य स्वरूपामध्ये, प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर एक भाग्य विधाते अशा प्रकारचं सरकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. अनेक प्रकारच्या योजना, अनेक प्रकारचे नियोजन, अनेक प्रकारच्या निरनिराळ्या प्रत्यक्ष कामं ही सरकारच्या माध्यमातून झालेली देखील आपण बघितली. हे आपण विसरून चालणार नाही अध्यक्ष महोदय. मग रस्ते बांधणी असेल, निरनिराळ्या प्रकारचे मेट्रोचे प्रकल्प असतील, कोस्टल रोडचा प्रकल्प असेल, हे सगळं वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता जेवढ्या म्हणून योजना आणता येतील त्या सरकारच्या माध्यमातून आणलेलं देखील आपण बघतो आहोत, आपण बघितलं देखील आहे. अंतर्गत मेट्रोचे जाळं असेल, भुयारी मार्ग असतील, निरनिराळे महामार्ग रस्त्याचे असतील, आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक भाग्यविधाते सरकार बनून या ठिकाणी मिळालं. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा केंद्र सरकारमध्ये असो, मोदीजींनी तर रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी पंतप्रधान पद म्हणून तिथे काम करतायत, आणि या ठिकाणी देखील महायुती सरकार तिसऱ्या वेळेला या ठिकाणी काम करते. अध्यक्ष महोदय, हे जरी खरं असलं, शासन निरनिराळ्या प्रकारच्या योजना जरी करत असल्या आणि शासन ही गरीब कल्याणाच्या करता गरीबातल्या गरीब माणसाला बिंदू मानून काम करत असलं, तरी देखील प्रशासन जे आहे, या प्रशासनाला देखील वेळोवेळी ठिकाणावर आणण्याचं काम देखील पुढच्या काळामध्ये करायला लागेल, अशा प्रकारचं मला नेहमीच वाटत असतं. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये पोलिसांच्या घराच्या संबंधी देखील आलं. खरं म्हणजे या पोलिसांना हक्काची घरं मिळावी ह्याची भूमिका जी आहे ती फडणवीस साहेबांनी घेतली. देवेंद्र फडणवीसांनी ही संकल्पना आणली, ह्याचे आराखडे तयार केले, आणि ठाण्याला देखील वर्तकनगरच्या भागामध्ये त्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता देखील त्याचा एक आराखडा तयार केला. अध्यक्ष महोदय, परंतु प्रशासकीय त्रुटीमुळे निरनिराळ्या ठिकाणी हक्काची घरं मिळण्याकरता ज्या गोष्टी करायला पाहिजेत, मग म्हाडाच्या माध्यमातून असेल किंवा निरनिराळ्या भूखंडाच्या माध्यमातून त्यांना इमारती बांधण्याचा पुनर्विकास करण्याच्या माध्यमातून असेल, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या योजना ज्या आहेत त्या मागे पडल्या. त्याला गती देण्याचं देखील काम करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अनेक पोलीस वसाहतीमध्ये त्या ठिकाणी दुरुस्त्या पाहिजेत.
शेवटी पोलीस हे 24 तास काम करतात. त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना सुरक्षा सुविधा, त्यांना विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगलं जगण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था या असली पाहिजे. आणि त्यामुळे मला आनंद वाटतो की ठाण्यासारख्या ठिकाणी देखील 67 कोटी रुपये पोलीस वसाहतीच्या करता दिले. आम्ही पाठपुरावा केला ही गोष्ट वेगळी, परंतु 67 कोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलिसांची गरज जी आहे ती दुरुस्ती सुरू झाली. पोलिसांना त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या आणि ती कामं जी आहेत ती निरनिराळ्या माध्यमातून आजही सुरू आहेत. परंतु इथे थांबणार नाही, अजून याला गती देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. आणि विविध ठिकाणी ठाण्याला देखील या पोलीस वसाहतीच्या बाजूला जे रिकामा भूखंड आहे त्या ठिकाणी इमारत बांधण्याची गरज आहे, त्याला निधी देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी देखील मल्टी स्टोरेड इमारत निर्माण होऊ शकते आणि त्या ठिकाणी पोलिसांना घरं मिळू शकतात, काही टक्के क्वार्टर म्हणून आणि काही टक्के हक्काची घरं म्हणून हक्काची घरं त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात अध्यक्ष महोदय. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण, वाढती पाणी टंचाई, भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सभागृहामध्ये बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध कर भरूनही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि त्यावर होणारा खर्च, प्रत्येक रुपया पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने वापरला गेला पाहिजे, असं त्यांनी ठामपणे मत मांडलंय. MMR क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीय पक्षांमार्फत जललेखा परीक्षण करून प्रत्यक्ष पाणी गळती, बिना महसूल पाणी आणि वितरणातील त्रुटी यांचे वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी गळती होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावरती होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर अनधिकृत पाणी टँकरची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. यावेळी ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी MMR क्षेत्रातील पाणी प्रश्न हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढील अनेक दशकांच्या विकासाशी संबंधित असल्याचं नमूद करत लोकसंख्या वाढ, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांचा विचार करून दीर्घकालीन, शाश्वत आणि पारदर्शक जलनियोजनाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. सभापती महोदय, पाण्यासारखी आपण या प्रश्नाला न्याय देऊ ताई. मंत्री महोदयाने अन्याय केला महिलांवर. सभापती महोदय, पाण्यासारखी एक मूलभूत गरज नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी, आरोग्याशी, आर्थिक खर्चाशी आणि शहराच्या विकासाच्या टिकाऊपणाशी जोडलेला आहे. नागरिक कर भरतात, परंतु त्यांना पाणी मिळण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतं. सभापती महोदय, ही अतिशय गंभीर प्रशासकीय आणि नागरी अपयश आहे, हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब हा आणि खर्च झालेला प्रत्येक रुपया याचा हिशोब खरं तर नागरिकांना भेटण्याच्या दृष्टिकोनाने प्रशासनाने काम केलं पाहिजे. माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न हा आहे की माननीय मंत्री महोदयांना आणि प्रशासनाला की सामंत साहेब या विषयाला उत्तर देत असताना की MMR म्हणून
आपण या सर्व महानगरपालिकेंना एक स्वतंत्र तृतीय पक्ष जललेखा तातडीने करावा, म्हणजे आपलं वॉटर ऑडिट करण्याच्या संदर्भातलं, त्याचबरोबर टँकरची जी व्यवस्था आहे त्याची परीक्षण आपण करावी, कारण किती टँकर्स महानगरपालिकेचे अधिकृत आहेत. सभापती महोदय, अनेक महानगरपालिकेमध्ये माननीय राजन सिंग साहेबांनी त्यांच्या प्रश्नामध्ये मगाशी विचारलं की अनधिकृत टँकर किती आणि अधिकृत टँकर किती हेच माहीत नाही. त्याच्यामुळे अधिकृत टँकर्सची यादी आपण जाहीर करणार का? बिनमहसुली पाणी आणि जलगलतीच्या संदर्भातलं ज्या ज्या ठिकाणी पाणी लिकेज आहे त्याच्या संदर्भात आपण काय कारवाई करणार? सभापती महोदय, बारवी डॅमच्या वॉटर कनेक्शनला अनेक ठिकाणी वॉटर जे मेन पाईप आहे त्याला अनेक ठिकाणी मगाशी माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की भोकं पाडले. तसंच बारवी डॅमच्या याला भोकं पाडले आणि त्याच्यावरती कार सर्व्हिस सेंटर्सचं काम चालू आहे. तर त्याच्या संदर्भात आपण काय कारवाई करणार? हा माझा दुसरा सभापती महोदय प्रश्न आहे. सभापती महोदय, एक कालबद्ध आराखडा आपण जाहीर करणार या दृष्टिकोनाने, या अपेक्षेने आम्ही हा प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे परत एकदा हा प्रश्न विचारतो की आपण थर्ड पार्टी या वॉटर ऑडिटच्या संदर्भातली कारवाई हे करणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, डिसॅलिनेशन प्लांट संदर्भातलं माननीय मंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला. तो निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहे. याच्यामधलं फक्त मला समजून घेणं हे सभागृहाला आपण अवगत करावं की 4 वर्षात आपण हा प्रोजेक्ट पूर्ण होईल असं सांगितलं, पण या डिसॅलिनेशन प्लांटमधनं जे पाणी येणार आहे ते पाणी कुठल्या महानगरपालिकेला किती MLD हे देण्याच्या संदर्भातलं नियोजन आपण केलं आहे का? आणि या संदर्भातला निर्णय घेत असताना सभापती महोदय, एक शेवटचा प्रश्न की जे मगाशी प्रवीण भाऊ वारंवार विचारत होते की आपण मोठे टावर उभारतोय, त्यांना आपण CC देतोय, मग हे CC देताना आपल्याला पहिलेपासनं पाण्याचा आढावा नव्हता का की एवढी घरं, एवढी फ्लॅट्स, एवढे युनिट येणार आहेत, एवढे नागरिक येणार आहेत, तर यांना आपण पाणी देऊ शकतो का? तर अशा परिस्थितीमध्ये नवीन कुठलाही प्रोजेक्ट जर आज महानगरपालिकेमध्ये कुठल्याही MMR मध्ये होणार असेल तर पाण्याचा आपल्याला या संदर्भात लक्षवेधीमध्येच राजन सिंग यांनी म्हटलेलं आहे की 4665 दशलक्ष लिटर हे पाण्याची मागणी आहे. मुळात देऊ शकतो आपण 4100. तर आपण नवीन कुठल्याही प्रोजेक्टला CC न देण्याचे आदेश MMR मधल्या सगळ्या महानगरपालिकेला देणार का? थोड्याबाबत जी भूमिका या ठिकाणी मांडली. मगाशीच सांगितलं की माधव चित्रे समितीने जे काही पर्याय सुचवलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने आणि महानगरपालिकेने घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्वाकांक्षी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ST संघे तीर्थाटन योजनेला अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो भाविकांना सुरक्षित, सुसूत्र, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होणार असून ST महामंडळालाही अतिरिक्त महसुलाचा नवा स्रोत निर्माण होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक यावेळी म्हणाले की नव्या धोरणानुसार तीर्थाटन, धार्मिक सहलींचं नियोजन, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक, टोल पार्किंग, प्रवेश शुल्क इत्यादी पूरक सुविधा खासगी पर्यटन संस्थांकडून पुरवण्यात येतील. मात्र बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवास भाड्यांचे संपूर्ण उत्पन्न ST महामंडळाकडेच राहणार आहे. त्यामुळे भाविकांना सर्व सुविधा वन स्टॉप पद्धतीने उपलब्ध होतील आणि STच्या उत्पन्नालाही चालना मिळेल. या योजनेअंतर्गत बस आरक्षणासाठी प्रत्येक बसमध्ये बसच्या आसन क्षमतेनुसार प्रवासी असणं बंधनकारक राहील. निवास, भोजन, पिण्याचे पाणी, चहा नाश्ता, पर्यटन स्थळांचे प्रवेश शुल्क, मार्गदर्शक, पार्किंग, टोल इत्यादी सुविधा वाजवी दरामध्ये आणि दर्जेदार स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खासगी संस्थांची राहील. तसेच या सुविधांमधून मिळणाऱ्या उत्पन्नांपैकी किमान 10% हिस्सा ST महामंडळाला देणे बंधनकारक असणार आहे. कोपरी बासपाकाडी विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमेने गती घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मतदारसंघातील नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचल्याने या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी 147 कोपरी पाचपाकाणी मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के पाटील, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, निवडणूक नायब तहसीलदार संजय साळुंके, BLO उमेश खेडेकर आणि महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह इतर शासकीय अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित होते। या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मतदार यादी भाग क्रमांक 297 मधील अनुक्रमांक 135 रहिवासी सुरेंद्र इंदर भाटिया, 136च्या कविता सुरेंद्र भाटिया, अनुक्रमांक 287 चे विनोद पेनकर, अनुक्रमांक 471च्या जयश्री पेनकर या मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गणना फॉर्म सुपूर्द करण्यात आलेला आहे। नागरिकांना आपल्या भागातील BLO आणि निवडणूक कार्यालयातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन विचारण्यात आलेले अर्ज वेळेत भरून द्यावेत। अधिकृत आणि सशक्त लोकशाहीच्या निर्मितीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला संपूर्ण सहकार्य करावे असं जाहीर आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आलेलं आहे। पैठणकर, नोडल ऑफिसर ठाणे। यापूर्वी देखील मी आपल्याला SIR बाबत कल्पना दिलेली होती की SIR चालू झालेलं आहे, निवडणुकीची प्रगणना चालू झालेली आहे, मतदार यादीचं पुनरीक्षण चालू झालेलं आहे। त्या अनुषंगाने यापूर्वी देखील BLO आपल्या घरी आलेले होते, त्यांनी आपल्याला मॅपिंग करून दिलेलं होतं। आता प्रत्यक्षामध्ये हा कार्यक्रम चालू झालेला आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला प्रगणनेचे फॉर्म जे आहे ते फॉर्म घरोघरी आता वाटले जातील आणि ते फॉर्म घेतल्यानंतर ते फॉर्म आपल्याला भरून द्यायचे आहे। आमचा BLO आपल्या घरी येणार आहे, शनिवार रविवार या कालावधीमध्ये देखील येणार आहे। आपल्या ऑफिसच्या कालावधीनंतर देखील तो आपल्या घरी येईल। आपल्या सर्वांना माझी अशी विनंती आहे, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये माझे BLO घरी फिरत आहेत। या व्हिडिओच्या अनुषंगाने मी आपल्याला आवाहन करतो की माझे जे BLO आपल्या घरी येतात त्यांना तो फॉर्म त्यांच्याकडनं स्वीकारा, तो फॉर्म त्यांना भरून द्या। आपण जर फॉर्म भरून दिला तर तो योग्यरित्या अपलोड केला जाईल व आपलं नाव मतदार यादीमध्ये करेक्शन देखील होईल। परंतु जर आपण तो फॉर्म भरून दिला नाही किंवा तो फॉर्म आपल्याकडनं आमच्या BLOपर्यंत पोहोचला नाही तर भविष्यात मतदार यादीमध्ये आपलं नाव वगळलं जाऊ शकतं। असं होणार नाही, परंतु ही काळजी आपण देखील घ्यायची आहे। यासाठी आपण माझ्या BLOला सहकार्य करावं। आपले BLA पण आहेत, जे मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी असतात ते BLA पण त्यांनी अपॉइंट केलेले आहेत। माझ्याकडचा बूथ लेवल ऑफिसर BLO आहे। या दोघांची सांगड घालून आम्ही काम करत आहोत। तरी आपल्या देखील सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे। म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो आहे की माझा BLO आपल्या घरी येईल, त्यांना आपण सहकार्य करावं व त्यांच्याकडनं फॉर्म स्वीकारून तो फॉर्म भरून त्यांना परत देण्यात यावा। नमस्कार। पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली आहे। अतिवृष्टीच्या काळामध्ये सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। सखल भागात साचत असलेल्या पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावी जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल, त्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी दिले आहेत। या पाहणी दौऱ्यात शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मृणाल पेंडसे, उपायुक्त जी गोदेपुरे, दीपक जिंजाळ, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी राणी शिंदे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, गुणवंत झांबरे, स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, संबंधित अधिकारी उपस्थित होते। ग्रामीण नाका येथील पेडा मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी इत्यादी ठिकाणच्या सकल भागांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली आहे। पेडा मारुती परिसर, महाजनवाडी हा सकल भाग असल्याने या ठिकाणी थोडासा पाऊस झाला तरी पाणी साचते। पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले असून क्रॉस कल्व्हर्टरची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी 24 तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याच्या सूचनाही यावेळी महापौरांनी दिल्या आहेत। ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष 24/7 कार्यरत असून या कक्षाचा देखील आढावा त्यांनी घेतलाय। यावेळी नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक कॉलवरती कार्यवाही झाली की नाही याची देखील खात्री या विभागातील कर्मचाऱ्यांनी करावी असेही महापौरांनी नमूद केलं आहे। भेट दिली आणि आता आपण वंदना टॉकीजच्या इथे आहोत। तर ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचत होतं त्या ठिकाणी आपण यंत्रणा व्यवस्थित ठेवलेली गेली आहे। काही ठिकाणी आपल्याला पंप नव्याने बसवता
द्यायचे होते तर तिथे नव्याने दिले आहे. जसं का आता वंदना टॉकीजच्या इथे पण आपण नव्यानेच पंप दिलेला आहे. आणि मला वाटतं की जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या सकल भागांमध्ये पाणी साचण्याचं आपल्याला प्रमाण दिसेल. पण जसं जसं पाऊस ओसरेल त्याप्रमाणे आपली यंत्रणा इथे आहेच हजर आणि व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत. मला वाटतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण महापौरपदी झालं, मला वाटतं पाण्यासाठी आपण बैठक घेतली होती. त्याच्यानंतर पावसाच्या आधी वृक्षतोड असू देत, रस्ते असू देत, याच्या बैठका पण आपण अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं 70% चांगली परिस्थिती मला वाटतं ठाणे शहरामध्ये मला दिसते. आणि तो आढावा घेण्यासाठी आज रस्त्यावरही आपण उतरलेलो आहोत. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचत होतो त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा आहे. कारण एवढं पाणी काय मला तर वंदना टॉकीज मध्ये पण बऱ्यापैकी पाणी साचत होतं. आज पंपिंग लावून आपण ते पाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत. नालेही बऱ्यापैकी 70-80% नाले साफ झालेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला अजून सूचना द्यायच्या आहेत की तेही नाले साफ करून घ्या. पण मला असं वाटतं की नागरिकांना दिलासा आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज पहाटे सकाळीच महापौर सौ शर्मिला पिंपळकर यांना फोन करून पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आदेश दिले. त्याचप्रमाणे आयुक्त सौरभ राव यांनाही त्यांनी फोन केले आणि काय परिस्थिती आहे ठाणे शहराची, ही ठाणे शहराची परिस्थिती आपण ऑनफिल्डवर जाऊन बघा. महापौर सौ शर्मिला पिंपळकर आज सकाळपासूनच ठाणे शहराच्या विविध सकल भागामध्ये पाहणी करतायत. बाजारपेठेमध्ये आपण होतो. मुख्य बाजारपेठची मंडई आहे, खारकळे आहे, पेढा मारुती मंदिर आहे, तलावपाळी जे ठाण्याचं मुख्य एक केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन आल्या महापौर. आता वंदना टॉकीज या ठिकाणी आहोत आणि इथून आपण भास्कर कॉलनीत भांगेवाडी या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणच्या ज्या सखल भाग आहेत तिथे दरवर्षी पावसाचं प्रमाण पाणी साठतं. त्या ठिकाणी पाहणी केली. महापौरांच्या समवेत ठाणे महापालिकेचे मुख्यालयाचे उपायुक्त गोदेपुरे आहेत, सहाय्यक आयुक्त जांभरे आहेत, त्याचप्रमाणे आमचे जिंजाड साहेब आहेत, उपायुक्त कलाल आहेत, जांभरे आहेत. ही सर्व टीम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, आपत्कालीन परिस्थिती टीम असेल, घनकचरा विभागाचे जे अधिकारी आहेत आणि सर्व टीम आज सकाळपासूनच ऑन फील्डवर आहे. तुम्ही बघत असाल की दरवर्षी ज्या प्रमाणात पाणी साठतं तसं पाणी या ठिकाणी साठलेलं नाहीये. त्याचं प्रमाण कमी आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की महापौरांच्या अध्यक्षतेखाली गेले 15-20 दिवसापासून सतत महापौर दालनामध्ये या बैठका घेण्यात आल्या. संबंधित अधिकारी, संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल यांचा आढावा बैठक घेण्यात आल्या आणि उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी सक्त आदेश दिले. त्याप्रमाणेच आज समाधानकारक चित्र दिसतंय. काही पंप नव्याने तिथे 21 HP किंवा क्षमता जास्त असलेले पंप या ठिकाणी बसवण्यात आलेले. वंदना टॉकीजच्या इथे बघताय की आपण चांगले क्षमता असलेले पंप बसवले. महापौरांनी कालच आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी पंप बसवलेत त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा. त्याच्याप्रमाणे ते जनरेटर त्या ठिकाणी लावलेले आहेत. उद्या लाईट गेली, डिझेलची कमतरता भासली तर कुठे यंत्रणा आपली कुठे कमी पडायला नको म्हणून त्या ठिकाणी महापौरांनी आदेश दिले काल की त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा आणि जिथे जिथे पंप आहेत त्या ठिकाणी जनरेटर लावले गेलेले आहेत. आता मगाशी जांभळी नाक्याला असताना महापौरांनी प्रशासनाला आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी पंप लावलेत त्या ठिकाणचे कर्मचारी हे 24 तास ऑन फील्डवर पाहिजेत. त्यांनी सुट्टी करायची नाही, त्यांनी घरी जायचं नाहीये. तशा प्रकारचे आदेश महापौरांनी दिल्यामुळे सर्व यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन या सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता सक्षम आहे. आपण बघताय की आयुक्त स्वतः सौरभ राव यांनी पण सकाळी या संदर्भात आढावा घेतला आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांनी की तुम्ही ऑफिसमध्ये न बसता ऑन फील्ड वरती काम करा. त्या पद्धतीने महापौर आणि आम्ही सर्वजण पदाधिकारी आज ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी साठे त्या ठिकाणी ऑन फील्डवर आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.